नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत आज सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. फायनली तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली त्या हप्त्याची ठिकाणी घोषणा झालेली आहे. अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला तुम्हाला आवर्जून शेवटपर्यंत बघावं लागणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण त्या अगोदर ज्या बहिणींनी आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल, त्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट, लेटेस्ट अपडेट फ्रीमध्ये मिळत राहतील. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे. आता बघा, जर तुम्ही बघितलं तर आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा करण्यात आली आहे तुमच्या हप्त्याबाबत. त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. पण भरपूर अशा माता भगिनी की ज्या ठिकाणी अपात्र केले जात आहे, कारण की आता ठिकाणी नवीन प्रोसेस सुरू झाली आहे. आता या नवीन प्रोसेसमध्ये काय झालं आहे, तर भरपूर महिला ठिकाणी अपात्र केले जात आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला वाटलं होतं की तुम्हाला आता पैसे ठिकाणी मिळतील, अर्जाची छाननी बंद झाली आहे, तर तसं नाही आहे. आता भरपूर अशा महिला की ज्या अपात्र केल्या जाणार आहे. जर तुम्ही बघितलं तर आता या ठिकाणी ज्या महिला पात्र असतील, ज्या निकषामध्ये बसतील, त्याच महिलांना लाभ मिळणार आहे. पण अशा बहुतेक महिला आहे की ज्या निकषामध्ये बसत नाही, तरीही त्यांना लाभ मिळतो आहे. तर अशा बहिणींना आता या निकषामधून काढलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमधून त्यांना बाद केलं जाणार आहे. आता कसं केलं जाणार आहे, काय प्रोसेस आहे, कशी छाननी होणार आहे, कशी तपासणी होणार आहे, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आलेली आहे. ती माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आता कशाप्रकारे आपल्या ठिकाणी सावधगिरी बाळगायची आहे. आणि कशाप्रकारे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लाभ हा बंद होणार नाही, तर त्या भ्रमात राहू नका. भरपूर पात्र महिलासुद्धा अपात्र केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ज्या बहिणी निकषामध्ये बसत होत्या, त्या महिलीसुद्धा या ठिकाणी अपात्र केले गेले आहेत. का, तर ते चुकून झालेलं होतं. मग त्या बहिणींनासुद्धा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे का. ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशा बहिणींना या ठिकाणी ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. पण ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेलाच नाही आहे, तर अशा बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कसा मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे, ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांना. आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे, त्यांना ऑगस्ट हप्ता या ठिकाणी आता मिळतो आहे. तर संपूर्ण माहिती पुराव्यासाठी तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आता मी पुराव्यावर तुम्हाला घेऊन जातो, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक बघता येईल. पण एक शंका आहे आणि एक सूचना आहे, ती म्हणजे असं की सर्वात अगोदर तुम्ही ह्या व्हिडिओला तुमच्या ज्या बहिणी असतील, तुमच्या नातेवाईक, तुमचे जे काही महिला वर्ग असेल, त्यांना या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या. कारण तुमचे शेजारी पाजारी भरपूर महिला आहे, त्यांनासुद्धा या व्हिडिओला शेअर करून द्या. कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. ही अपडेट त्यांनासुद्धा कळली पाहिजे, म्हणून त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्यायचा आहे. आणि सर्वांनी लाईक नक्की करायचं आहे. लाईक करायला कोणी विसरू नका. आता मी तुम्हाला पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून दाखवतो. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे पुराव्यावरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, आता ठिकाणी सर्वात महत्त्वाचा नियम ह्या ठिकाणी बदललेला आहे. तो म्हणजे असा, जर का तुम्ही 2पेक्षा जास्त महिलांनी एका कुटुंबामधून जर का अर्ज केलेला असेल, तर अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद केला जात आहे. बघा, 2पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर काय होणार, हा प्रश्न तुम्हालाही पडलेला होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. पण आता नवीन जो नियम बदलला आहे, यामुळे काय होणार आहे ते समजून घ्या. बघा, जर एका कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील, तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लक्षात घ्या. आता हे एकापेक्षा जास्त महिला लाभ कसा घेत आहेत ते समजून घ्या. एका कुटुंबामध्ये आईही लाभ घेते, मुलगी लाभ घेते, किंवा एका कुटुंबामध्ये सासूही लाभ घेते, सूनही लाभ घेते, किंवा एका कुटुंबामध्ये बहिणी लाभ घेत आहेत एकाच रेशन कार्डवरती. पण एका कुटुंबामध्ये जर का 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील, तर तिघी महिलांचा किंवा 4ही महिलांचा लाभ बंद केला जात आहे. कारण की सरकारला कळत नाही आहे की कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा आहे. म्हणून सरकार काय करते, तर सरसकट 3 महिला असतील, म्हणजे असं 2पेक्षा जास्त जर महिला असतील, तर अशा सर्व महिलांचा लाभ बंद केला जात आहे. म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगायची. एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिन्यांनी लाभ घ्यायचे आहे, तर तुमचे लाभ सुरू राहतील, अन्यथा तुमचे लाभ बंद केले जातील. भरपूर अशा उदाहरण तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर महिला आणखी तक्रारी घेऊन येत आहे माझ्याकडे आणि सांगतायत की सर, आमच्या कुटुंबामध्ये 3 महिला लाभ घेत होतात, 4 महिला लाभ घेत होतात, म्हणून आमचा लाभ बंद झालेला आहे. आता लाभ सुरू करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. तर त्या महिलांसाठी मी या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करत आहे. जर का तुमचाही असा प्रॉब्लेम असेल, तर कमेंट करून सांगा. तुमची
तुमच्यासाठी सुद्धा सर्व मदत फ्रीमध्ये केली जाईल. पुढे बघा, फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे. परंतु आता हा लाभ नक्की कोणत्या महिलांना द्यायचा आणि कोणाचा लाभ बंद करायचा हे कसं ठरवणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान आता कोणत्या महिलांना लाभ द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कुटुंब प्रमुखाला देण्यात येणार आहे. मात्र यामुळे कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी सुद्धा माहिती आलेली आहे. पुढे बघा, अंगणवाडी सेविका कशी पडताळणी करणार, म्हणजेच आता काय तर अंगणवाडी सेविका ह्या तुमची ठिकाणी पडताळणी करणार आहे. म्हणजेच काय, ज्या प्रकारे तुमचा ठिकाणी फॉर्म भरला गेला होता तर त्या प्रकारे आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची पडताळणी करणार आहे. कशा प्रकारे बघा, अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहे आणि या योजनेमधून 26 लाख महिला अपात्र असल्याचं समोर आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामधील अपात्र महिलांच्या घरी जाऊन त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत, जसे की तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाही ना, किंवा त्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे का, असे प्रश्न विचारले जातात. त्यावरून महिलांना अपात्र ठरवले जाईल. याचसोबत एका कुटुंबामधील किती महिला योजनेचा लाभ घेत आहेत याची पडताळणी केली जाईल. म्हणजेच काय, तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतील की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. तर तुम्ही काय करायचं, तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे जे असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. पण तुमचं या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. जर का जास्त असेल तर तुम्ही बाद होणार आहात. तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का, जर का कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुमचा लाभ बंद होईल. सरकारी कर्मचारी तुमच्या घरामध्ये कोणीही नको आहे. दुसरं, तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे का, जर का 4 चाकी वाहन आढळलं आणि तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यामुळे तुम्हाला आता अपात्र केले जाणार आहे जर का तुम्ही नियमामध्ये बसत नसाल तर. नंतर तुमच्या कुटुंबामधील किती महिला लाभ घेत आहेत हाही प्रश्न विचारला जाईल. जर का 2 महिला लाभ घेत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर का 2पेक्षा जास्त म्हणजेच 3 असतील, 4 असतील, 5 असतील तर तुमचा लाभ बंद होणार आहे. असे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. तुमच्या घरी कधीही तुमच्या अशा सेविका येऊ शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. ज्या महिलांना काही डाऊट असतील, काही शंका असतील तर आताच कमेंट करून सांगा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. हे झाले तुमचे बेसिक जे प्रश्न होते त्यांची तुम्हाला उत्तरं मी दिले आहे. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला 14वा हप्ता कधी मिळणार आहे, 14 हप्त्याची तारीख काय असणार आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा बहिणींनो, 14वा जो हप्ता आहे तर 14वा हप्ता तुम्हाला जवळ आता 12 दिवसाच्या आत कधीही मिळणार आहे. म्हणजेच काय तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जातील अशी माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच काय, संपूर्ण जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे. तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे येण्यासाठी अजून तरी जर तुम्ही बघितलं तर या 12 दिवसाच्या कालावधीमध्ये कधीही पाठवले जातील. म्हणजेच ज्यावेळेस तुमची निधीची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल तुमच्या अकाउंटवर लगेच ते DBT मार्फत पैसे जमा होतील. म्हणजेच एक जवळजवळ 2 ते 3 दिवसाचा कालावधी हा लागतो. 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो आणि सर्वच बहिणींच्या अकाउंटवर DBT मार्फत हे पैसे पाठवले जातात. म्हणून तुम्ही काळजी करू नका. येत्या जर तुम्ही बघितलं तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच आज जवळजवळ तुम्ही बघितलं आहे 10 ते 11 दिवस अजून बाकी आहे. 10 ते 11 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. आणि हा जो कालावधी आहे तर हा कालावधीमध्ये तुम्हाला डेली अपडेट बघत चालायचे, कारण की या दिवसांमध्ये 10 ते 11 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधी पैसे पडतील हे तुम्हालाही कळणार नाही आहे. कारण की ज्यावेळेस तुमच्या अकाउंटवर पैसे येत आहेत त्यावेळेस तुम्हाला SMS बहुतेक महिलांना येत नाही आहे. असा प्रॉब्लेमसुद्धा समोर आलेला आहे. आता ज्या बहिणींना SMS येत नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला SMS येत नाही आहे, पैसे येत आहेत पण SMS येत नाही आहे. तर असा भरपूर प्रॉब्लेम समोर आले. कारण आता 2 हप्ते जे मिळाले त्या 2 हप्त्यामध्ये हाच प्रॉब्लेम समोर आला की तुम्हाला पैसे तर येत आहेत पण SMS येत नाही आहे. जर का तुम्हाला पैसे मिळत असतील आणि SMS येत नसेल तर बहुतेक महिलांना कळत नाही आहे की पैसे आले की नाही. म्हणून ज्या महिलांना असा प्रॉब्लेम येत असेल की सर आम्हाला SMS येत नाही आहे पण पैसे येत आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला SMS आलेलं नाही आहे, SMS येत नाही आहे. तुम्हाला संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करणार आहे की तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत की नाही त्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कळालं असेल की 14वा हप्ता कधी येईल. 14वा हप्त्याविषयी तुम्हाला माहिती मी दिली आहे. येथे 10 ते 11 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर हे पैसे पाठवले जाणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. अजून तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील तर बिंदासपणे तुम्ही विचारू शकता. आता तुम्हाला मी संपूर्ण सावधगिरी बाळगायची संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. तुमच्या घरी या ठिकाणी पडताळणीसाठी आशा सेविका येणार आहे. म्हणजेच कोण तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील आणि तुमची पडताळणी करणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी तयारसुद्धा राहायचं आहे. कारण की बहुतेक महिला जवळजवळ 26 लाख महिला अपात्र केल्या गेलेल्या आहेत. अजूनही महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे, त्यांची पडताळणी सुरू आहे. तर तुम्हाला काळजी बाळगायची आहे. हप्ता तुम्हाला मिळत राहणार आहे, तुम्ही काळजी करू नका. पण जर का तुम्ही योजनेमधून बाद झाला तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काही डाऊट असेल तर विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.